समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवावी, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। TV9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचं हे विधान। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं। मुंबईमध्ये शेतकरी नाही राहत तसा। उद्धव ठाकरे यांनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं। 3000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचं आव्हान। आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं त्यांना मिरची का लागते, भाजपनं मतदानाचा हक्क हिरावून घेतलाय। TV9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांचा हा निशाणा। आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल काढलं, तसं फडणवीस आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्या शासित राज्यातील विकास दाखवावा। मी 1 लाख रुपये देईन, उद्धव ठाकरे यांचं हे प्रतिआव्हान। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर। मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानींच्या घशात नाही घातली। शिवसेनेनेच त्यांची ओळख करून दिल्यानं आता हे मंत्रालयात दिसतंय। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। महायुती इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं मुंबई लुटते, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हा आरोप। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय, लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का? तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊत यांचा हा सवाल। तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं, याला कुणीही मान्यता देणार नाही, गांभीर्यानं घ्यायला हवं। संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया समोर। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न। रश्मी शुक्ला यांच्याकडून निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडे यांची नार्को टेस्ट करावी, संजय पांडेंच्या मागे कुणाचे अदृश्य हात हे समोर यायला हवं, अमित साटम यांची मागणी।